महाभारत जगातील सर्वात महान ग्रंथ. युद्ध, धर्म, प्रेम, त्याग आणि कर्तव्य यांचं मिश्रण असलेलं हे महाकाव्य आणि या काव्याचा एक असा पात्र ज्याचं आयुष्य स्वतःच एक धर्मग्रंथ आहे, तो म्हणजे भीष्म पितामह. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतची संपूर्ण कथा. एक योद्धा, एक धर्मरक्षक आणि एक अविचल ब्रह्मचारी यांची अमरगाथा. कथा सुरू होते स्वर्गलोकात. अष्टवसू, 8 दिव्य देवता मेरू पर्वतावर त्यांच्या पत्नींसोबत भ्रमंती करत होते. तेथे त्यांनी पाहिली महर्षी वशिष्ठांची कामधेनू गाय. त्या गायीच्या सौंदर्याने आणि शक्तीने मोहून प्रभास वसूच्या पत्नीने ती गायी हवी अशी इच्छा केली आणि प्रभास वसूने इतर वसूंना घेऊन ती गाय चोरली. महर्षी वशिष्ठांनी रागाने त्यांना शाप दिला, सर्व 8 वसू मनुष्य जन्म घ्याल. वसूंनी क्षमा मागितल्यावर 7 जन्मानंतर लगेच मुक्त होण्याचा वर मिळाला. पण प्रभास वसूला दीर्घायुष्य आणि मानवी दुःख भोगावे लागणार होते. तोच पुढे जन्म घेणार होता भीष्म पितामह म्हणून. वसूंनी गंगादेवीकडे विनंती केली, माते, आमची माता हो, जन्मानंतर आम्हाला मुक्त कर. गंगादेवीने मान्य केले. ती पृथ्वीवर अवतरली आणि कथा इथून मानवी रूपात सुरू होते. हस्तिनापुराचा राजा शंतनू एकदा शिकारीला गेला असता त्याने पाहिली एक तेजस्वी स्त्री गंगेच्या काठी उभी. ती होती स्वतः गंगादेवी. राजा तिच्या प्रेमात पडला. गंगा म्हणाली, राजा, मी तुझ्याशी विवाह करीन, पण एक अट आहे. माझ्या कोणत्याही कृतीबद्दल तू प्रश्न विचारणार नाहीस. प्रेमात आंधळ्या शंतनूने मान्य केलं आणि त्यांचं लग्न झालं. गंगादेवीने एकामागून एक 7 पुत्र जन्माला घातले आणि प्रत्येकाला जन्मानंतर गंगेत बुडवून टाकलं. शंतनूचे मन हळूहळू तुटू लागलं, पण तो मौन बाळगून राहिला. जेव्हा 8वा पुत्र झाला तेव्हा शंतनूला सहन झालं नाही. तो ओरडला, थांब गंगे, हा निर्दोष बालक मारू नकोस. गंगा थांबली, हसली आणि म्हणाली, राजन, तू आपलं वचन मोडलंस. हेच बालक आहे प्रभास वसू. त्याला पृथ्वीवर दीर्घायुष्य जगायचं आहे. ती बालकाला देऊन निघून गेली आणि तो बालक होता देवव्रत. गंगादेवीने देवव्रताला स्वर्गीय गुरूंकडे शिक्षणासाठी पाठवलं. बृहस्पती, शुक्राचार्य, वशिष्ठ, परशुराम. त्याने धनुर्विद्या, वेद, धर्म, राजनीती सर्व काही आत्मसात केलं. तो झाला सर्वश्रेष्ठ योद्धा, असामान्य बुद्धिमान आणि धर्मनिष्ठ राजकुमार. शंतनूने त्याला युवराज घोषित केलं. देवव्रत झाला सर्वांचा लाडका, हस्तिनापुराचा अभिमान. पण नियतीकडे एक मोठा वळण तयार होतं. शंतनूचं मन बसलं एका सुंदर धीवर कन्येवर, सत्यवतीवर. ती नाव चालवत असे, तिच्या देहातून सुगंध दरवळत असे, म्हणून तिला योजनगंधा म्हणत. शंतनूने तिच्या वडिलांकडे लग्नाची मागणी केली, पण त्यांनी अट घातली, माझ्या मुलीचा पुत्रच राजा व्हावा. शंतनू दुःखी झाला. तेव्हा देवव्रताला समजलं की वडील काहीतरी मनात घेऊन व्याकुळ आहेत. त्याने सत्य शोधला आणि स्वतःच दास राजाकडे गेला. आणि त्या दिवशी घडला इतिहासातला सर्वात महान क्षण. देवव्रत म्हणाला, मी राज्याचा हक्क सोडतो आणि आजन्म ब्रह्मचर्य पालेन. संपूर्ण आकाश थरारलं. देवतांनी पुष्पवृष्टी केली. त्या दिवसापासून देवव्रत झाला भीष्म, भयंकर व्रत करणारा. शंतनूने त्याला वर दिला, तू इच्छेप्रमाणे मृत्यू स्वीकारू शकशील. हा होता इच्छा मृत्यूचा वरदान. भीष्माने सत्यवतीच्या पुत्रांची सेवा केली, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. चित्रांगद मरण पावला आणि विचित्रवीर्य राजा झाला. त्याच्या विवाहासाठी भीष्माने काशीराजाच्या 3 कन्या आणल्या, अंबा, अंबिका, अंबालिका. पण अंबेचं मन आधीच शाल्व राजावर होतं. शाल्वाने तिला नाकारलं आणि अंबा परत आली. भीष्माला म्हणाली, तू माझ्याशी विवाह कर. भीष्म म्हणाला, मी ब्रह्मचारी आहे. अंबा संतप्त झाली. ती परशुरामाकडे गेली.
परशुराम आणि भीष्म यांच्यात 23 दिवस युद्ध झालं, पण शेवटी युद्ध थांबलं. अंबेने शिवाची तपश्चर्या केली आणि वर मागितला, मी पुढच्या जन्मात भीष्माचा वध करीन. अंबा पुनर्जन्मात झाली शिखंडी आणि नियतीने वर्तुळ पूर्ण केलं. कुरुक्षेत्र युद्ध सुरू झालं. भीष्म कौरवांच्या बाजूने उभे राहिले, कारण ते सिंहासनाचे रक्षक होते. त्यांना ठाऊक होतं पांडव न्यायाच्या बाजूने आहेत, पण कर्तव्याने ते बांधले गेले होते. 10 दिवस त्यांनी रणभूमी गाजवली. कृष्णाला वाटलं हा योद्धा अमर आहे. तेव्हा कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, शिखंडीला पुढे कर, भीष्म त्याच्यावर हल्ला करणार नाही. अर्जुनाने शिखंडीच्या आडून बाणांचा वर्षाव केला. भीष्म हजारो बाणांनी विद्ध झाले, पण जमिनीवर पडले नाहीत. तेच बाण त्यांची शय्या बनले. ते बाणांच्या अंथरुणावर पडून राहिले. एक महान योद्धा आपल्या कर्तव्याच्या ओझ्याने झाकलेला. भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर 58 दिवस पडले. तेवढे दिवस त्यांनी प्राण रोखून ठेवले, कारण ते उत्तरायणाची वाट पाहत होते. या काळात त्यांनी युधिष्ठिराला राजधर्म, धर्मशास्त्र आणि विष्णू सहस्त्रनाम शिकवलं. त्यांनी सांगितलं, धर्म कधीकधी कर्तव्याशी टकराव घेतो, पण खरा राजा तोच जो न्यायाच्या मार्गावर राहतो. उत्तरायणाचा दिवस आला. भीष्म हसले आणि म्हणाले, आता मी मुक्त आहे. त्यांचा आत्मा उंचावला, वसूंच्या लोकात परतला. आणि अशा प्रकारे संपली एका दैवी आत्म्याची कथा, ज्याने आयुष्यभर कधीही स्वार्थ केला नाही. जर तुम्हाला भीष्म पितामहांची ही अद्भुत कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच आणखी पौराणिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला जोडलेले राहा.